अध्याय 10. श्री गणेशाय नमः. अनंत रूपा नारायणा, तूच रक्षिशी भक्तगणा. नच कोणे तुझ्या विना, जगज्जीवना मजा आता. देवादिदेव गजानन, वदे गाती गुणगान. चरणी भावे वंदून, कृपा प्रसाद मागत असे. गजाननाचे आले मनी, राहावे अमरावतीस जाऊनी. आत्माराम सदनी, येऊन या ते राहिले. आत्माराम पुरुष थोर, होता त्याचा अधिकार. ग्रामा माझी उदार, प्रभू घराणे असे त्यांचे. येता गृही गजानन, घातले तया मंगल स्नान. केले भक्तिभावे पूजन, हारकंठी घातला. पंचपक्वान्नाचे भोजन, देऊनी केले तृप्त मन. दक्षिणा ती देऊन, चरणी मस्तक ठेविले. दर्शना कारणे येती जन, दर्शन घेता समाधान. कित्येकांना ते चरण, स्पर्श करावया मिळेची ना. अति जाहली असे दाटी, करीती भाविक लोटालोटी. घालावया हारकंठी, भाग्याविने न घडत असे. जिथे जिथे इच्छा होई, गजानन स्वये जाई. तया लागई पुण्याई, खचित लाभावी लागते. खापर्डे गृहस्थ यांचे घरी, महाराजांची गेली स्वारी. वकिली सनद हीच खरी, अपार संपत्ती देत असे. षोडशोपचारे झाले पूजन, आशिष देती गजानन. सदन झाले ते पावन, समर्थ चरण लागताची. ज्यांच्या ज्यांच्या मनी भाव, तया भेटला हा देव. कुणी असो रंकराव, सकल समान हो त्या ठाई. राहून तिथे काही दिवस, महाराज येती शेगावास. त्याच ठाई मुक्कामास, मंदिरी शिवाच्या राहिले. कळले असे पाटलास, कृष्णाजी येई दर्शनास. विनवी चालण्या मळ्यास, परी तिथेची ते राहिले. सर्वांचे जाणुनी मन, केले असे समाधान. होईल आपुली इच्छा पूर्ण, ऐसे वाचे वदले ते. हरी पाटील नारायण, तैसे इतरही सर्वजण. होती पदी त्या लीन, कृपा प्रसाद लाभावया. सखाराम आसोलकरासी, पाटील मागती जागा मठासी. पटले ते महाराजांसी, पावन भूमी तीच हो. परशुराम सावजी भास्कर, गणेश अप्पा पितांबर. अनेक भक्त असती थोर, महाराजा सान्निध्य सेवेसी. बाळाभाऊ भक्त खरा, सोडून या घरादारा. गजाननाचा आसरा, घ्यावया तिथेची राहिला. स्वार्थ साधू भक्तगण, महाराजा सांगती विनवून. द्यावे यासी घालवून, नच ठेवावे जवळी हो. गजानन घेती हाती काठी, मार मारती भास्करा पाठी. सत्य ठरली ती कसोटी, वळणा उठला अंगावरी. कळला त्याचा अधिकार, लाभला शिष्य हाची थोर. जैसा सुवर्णा सोनार, कस लावणी पाहत असे. बाळापूरचा सुकलाल, मारवाडी अग्रवाल. त्याची गाय खटाळ, मारकुंडी फार असे. मोकाट फिरे गावात, धान्य खाई दुकानात. जन जाहले अतित्रस्त, हातीन सापडे कुणाच्याही. कुणी म्हणती या गाईला, घेऊन जावे शेगावला. जसा घोडा शांत झाला, कृपा गजानन करतील. फासे टाकूने धरली गाय, गाडीत घातली बांधिले पाय. शेगावी न्यावया उपाय, ग्रामस्थांनी केले असे. दृष्टी पडता गजाननाची, वृत्ती पालटली धेनूची. दोरखंडे सोडण्या तिची, महाराज स्वय येती पुढे. खाली घालूनिया मान, साटू लागली ती चरण. अग्रवाल करी दान, गजाननासी त्या गायीचे. कारंजाचा लक्ष्मण, विप्र एक धनवान. पोटी रोग असह्य जान, कीर्ती ऐकून येतसे. पत्नी तयाची जाई शरण, गजानना मागे वरदान. पतीचे वाचवा प्राण, शमवाया ह्या यातना. आंबा होता समर्था करी, तोच फेकला अंगावरी. खाया देई पतीस सत्वरी, व्याधी मुक्त तो व्हावया. आज्ञेचे करी पालन, झाला रोग निवारण. कृपाळू तो दयाघन, गजानन धन्वंतरी. इति श्री गजानन महात्म्य दशमोऽध्याय समाप्त. शुभं भवतु.